पुणे, मुंबई, नाशिक या भागातील जशी प्रगती झाली त्याचबरोबर काही दुष्परिणाम झाले आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये NDPSच्या कायद्याअंतर्गत 2023 मध्ये 5,500 पेक्षा जास्त गुन्ह्यांची नोंद झाली। ही संख्या खूप कमी आहे। अध्यक्ष महोदय, अतिशय वाईट चित्र ग्रामीण भागात सुद्धा या अंमली पदार्थासंदर्भात झालेलं आहे। माझ्या मतदारसंघामध्ये जो पुण्याच्या जवळचा मतदारसंघ आहे, 2 कारखाने या अंमली पदार्थाच्या निर्मितीचे मिळाले आणि याच्यामध्ये अडचण अशी आहे की यासाठी प्रोसिजर केमिकल जे वापरलं जातं ते मात्र आपल्या अधिकृत अशा जे काही आस्थापना आहे त्याच्यामधूनच येतं, परंतु त्याच्यावर जी प्रक्रिया होती ती काय चालली कशी चालली आहे त्या उद्योगामध्ये सुद्धा कोणाला माहीत नसतं। त्यामुळे विशेषतः MPCBने जर याच्याकडे थोडं जादाचं लक्ष दिलं आणि कायदेशीर रासायनिक व औषध उद्योगावर थोडं लक्ष दिलं तर याच्यावर जर लक्ष दिलं तर MD सारखे जे पदार्थ निर्माण होतात ते कुठं होतात याच्यावर नियंत्रण आणणं शक्य आहे आणि या संदर्भातले कायदे सुद्धा खूप कडक आहे, परंतु त्या संदर्भात अजून जादाचं लक्ष द्यावं अशा प्रकारची माझी अपेक्षा निश्चितपणे राहणार आहे।